मग हे असे बटाटा घ्यायचे आणि लवकर सोलायचे. काय झालं बेटा? काय आपल्याकडे? आता हे सगळं हालून घ्यायचं आणि इकडं बटाटे जातात, बटाटे टाकायचे. मंडळी कसे आहात? तर मजेत ना. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आपण वडापाव बनवणार आहे आणि घरातच ब्लॉग बनवणार आहे. तर कसं बनवतो आपण वडापाव बघूया आपण घरातच. मी आहे इकडे बेडरूम मध्ये. आता इकडे जाऊया आपण किचन हॉलमध्ये. बरोबर तयारी चालू आहे वडापावची. पण चाललंय तिकडे, इकडे हे बसलेत, तिकडे झोपलेत, इकडे टीव्ही चालू आहे. आता इथं निम्म काम झालेलं आहे. आता कोथिंबीर आणि इकडं हे वडापाव काढायचे, तिकडे पाव आहेत, हे बटाटे. आता आपण आईला थोडी मदत करू लागलो म्हणजे लवकर होईल. काय घेते बस इथे चल लवकर. इथं थोडा कचरा आहे तो आपण बाजूला करू, मग इथं बसायला जागा करू. इथं बसू. आता बटाटे लवकर हे करू म्हणजे खायला. पहिला कोण खाणार? पहिला वडापाव कोण खाणार? मी. इकडून आवाज आला मी. मग हे असे बटाटे घ्यायचे आणि लवकर सोलायचे. काय झालं बेटा? काय आपल्याकडे? गरम आहे रे. कोणते जास्त होतात? आवरा बरं लवकर. गरम आहे रे. चटका बसला. माझा दुसरा चालू आवर लवकर झाले पाहिजे. काय बारीक पळपटावर नाही करत. खालून गोल गोल राहते. आपण जायचं एक दिवस त्याला कुठे? आम्ही गेलतो समोर झाला मान खायला हे झालं ना. आता काय नाही म्हणला की रे म्हणला तू आता दिल्लीला राहणार. महाराष्ट्रात दिसला नंबर सांग. खुश राहते. नंबर सांग ना. नंबर दिला होता मग नको नको. तर आता आपले बटाटे झालेले आहेत. आता याची भाजी बनवायची. आणि इकडं आहे, इथं कोथिंबीर आहे. इकडे आता कढई ठेवलेली आहे. मिरची बघू शकता. आता भाजी आता बनत आहे. तयार होत आहे. बघू शकता काय काय टाकलंय. ते काय टाकलं रे? कशाची मिरची? अजून तेल चांगलं करपटून घ्यायचं का? आता हे सगळं हालून घ्यायचं आणि इकडं बटाटे जातात, बटाटे टाकायचे. काय एवढे कडक. मग आता भाजी टाकली. आता हलवून घ्यायची मस्त पैकी. घरगुती हॉटेल झाले आता आमचं तयार. तुम्हाला खायचं असेल तर खाली कमेंट मध्ये कमेंट करा आणि खायला या लवकर. लवकर होत आहे तयार आता.
संपल्यावर परत बोलू नका. हा संपले परत बोल नका. आता हे मस्त पैकी हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. अजून काय राहिलं टाकायचं, हळद राहिली वाटते ना. हळद टाकली. झालं. आता आहे का clear? हळद टाकले, कलर काही आहे ना बघा अजून. हळद हिरवी आता clear. आता याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. सगळे टाकू. मग आता कसा कलर आलेला आहे भाजीला. बघा ही घरगुती भाजी अशी असते, बाहेर हॉटेलमध्ये ही वेगळी भाजी असते. ही तर बघा ते मिरची ते टाकतात, ही घरगुती भाजी बघा तुम्ही. चव वेगळीच असते. खायला नक्की या तुम्ही, मग कळेल तुम्हाला चव कशी आहे. तर बघा हे आता भाजी तयार झाली. आता हे गोलुंड करायचं. त्या गोलुंड करायच्या आधी तोपर्यंत आपण इकडे जाऊन या. इकडे काय चालू आपण बघू. इकडे बघा काही थिएटर चालू आहे, मूवीज. ए चालण्या लवकर, तुला वडापाव खायचं ना. भाजी तर होती. भाजी झाली चल. आणि इकडे दादा झोपले. एवढं नाही तुला खायला देणार नाही मग. चल लवकर. इकडे भाजी ठेवलेली आहे आणि इकडे आता कढईवर तेल टाकलेलं आहे. इकडे गोलगुंड गेले का लगेच इकडे वडापाव तयार. आणि खायला तुम्ही लगेच येणार. चले कटू करसरी जाईल खायला. झाले वडापाव घेऊन. गरम आहे. गरमच चांगलं. गरम गरम मध्ये लवकर होत. गटू कसं बनवत मला गटूच्या हातचं एक दिवस खायचं. आता त्याच्या हातचं निम्म कर ना. काय ग मी काही बनवते आता बघितला तो तू कशी बनवायची. खूप संडीला कसं ग असं ना. लय बारीक झालं. लय बारीक आहे ना. आपल्याला खायचे खायची खायचे. आवडलं. अगं ते कसं एवढं मोठं. पावात बसतो. हा ना पाव मोठं एवढं बारीक. भाजी जरा हे झाली वाटत. तू काय भाकर थापितो का काय एवढी मोठी. येते हा कसं ती माप भाजी हे झाली वाटत. मापात झाली. भाजी नाही काय भाजी अशीच व्हायला आधी. त्या हातात दोष आहे. हातात दोष आहे. अच्छा हमको सिखा रिया है. मला वडापावच नाही असा येत. नकोस. बस ना. अयो बनवलं आहे बघा. नाही बनवलेलं आहे. आता 10 रुपयाला वडापाव एवढलं वडापाव. हा 10 रुपयाला. या इथं हॉटेल टाकलं नाही. बघा हे असं करायचं. बघून घ्या तुम्ही. आणि खायला या लवकर. नाही एकदा गोष्ट बनवून कशी बनवायची. मी घरी गेलो काल बनवते. आपले फार बनत आहे ना. पाहुणे येते. पाहुणे राहते. एक दिवस केलं मी म्हणलं बोयतील खाली खायला. कोणताचा आवाज येई ना. वडा नाही. रसा वडा केलता ना. मिसळ आता तो वेगळा सीन होता का रे. त्याच्यात पाव का किती कमीच आणि ते वडे कमीच. वडा पाव नाही. थोडस बारीक करा. आणि अगं आपला प्लॅन झाला ते पाव घेतलं. कोणतं पैसे हा? बारीक काढ त्याच्यातून चल. काय तू त्याच्यातून अजून काढतो. ह्याच्यातून इकडं नुसतं डोळं पाहायला दिले असं एवढं मापात बनवलं. पाव आणले तर वाटे आला पाहिजे ना. नको पाव जास्त नाही. त्याच्यामुळे मी म्हणतोय जरा मापात. पाव कसे कसं मग त्याच्यामुळेच आणि तू नुसतं पाव नाही खायचं. वडा पण खायचं. वडा खात नाही काय नाही. म्हणताय
एक वडा खाते आणि 3 पाव खाते आणि म्हणते मी एवढं वडं पाव खाल्लं. कड्याच्या त्या पराठीच्या कड्याला ठेवा लावून. हे असे वडे झालेले आहेत तयार आता आणि इकडं तळायचं काम चालू आहे. हे बघा टाकले असे टाकायचे थोडं शिजून द्यायचे चांगलं नाही तर कच्चेच काढायचे. तर मिरच्या पण तळायच्यात आपल्याला. अहो टँग टँग याचं टँग टँग चालू आहे खाली. टँग टँग इकडे बघ. करायचा गोल 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 करायचा शिजून द्यायचं नाही तर असंच द्यायचं खायला. झाले का नाही आई? उकडं ते मोकळं ते कच्चे पाहिजे का नको सांगू? तुला भूक लागली घराकडे एवढी नाही लागली पण थोडी तर लागली ना. उद्या बनवले आपण. हा मग त्याला इकडे वडेपाव झालेला आहे तयार आता मसाला आणि हे आपण आता फ्रीज मध्ये ठेवूया सकाळ बनवूया. ते कोथिंबीर पण याच्यात काढून ठेवूया वाटी. कोणते? ही पळपटावर. हा ती पण ठेव. हा ठेवते ते कोथिंबीर ठेवायची ना? कोथमीर आहे ती. ही खालची पण ठेवून दे. ही खालची दे ठेवून. ही अशीच ठेवू का? हा ही अशी ठेव. ते बरं होतं वाटी. सकाळ लवकर करू. आणि चल आणि घे लावून चल. नाही आता काय येत आहे पिक्चर लावून जर चांगल. पिक्चरच लावलेला सिंगमचा. कोणता पिक्चर आहे? ये लोग कहां से आते हैं ये? चला मित्रांनो रेडी झालेला आहे आपले आता वडापाव. चला लवकर या खायला. इकडे काय चालली? मिरच्या चालल्या तिकडे. गोळीबार झाला इकडे गोळीबार. कडक गोळीबार झालाय कडक. हा? दोन दोन. ही 4-4 5-5 तुला किती खायचे? तर आता हे वाटे झालेले आहे तयार आता. तर त्याचे वाटे घेऊन जाल. चला लवकर बसा खायला नाही संपून जाते. इकडे बघा खायला सुरुवात केलेली आहे. काय किती खाले आतापर्यंत? चालू आहे. एक चालू आहे काय? चौकशी काही खाऊन सांग मला. खाल्लं तू नाही अजून चव सांगते खरा टाळणी. पाऊस खायला वडाच खायला. आज ही बदल लिया साला. वडाच खायला नाही का? असा कसा खातो? आपला वाटा आलेला आहे आता. कसं झालं? पाऊस तो काही सांग ना त्याला चवच कळलं ना. पाऊस जातो का? पाऊस सुटलाय वाडा जायला त्याचा. छान झालं. हा तर चव बघू आपण कशी. मिरची पण आहे. एकच नंबर. बाहेरच्या हॉटेलपेक्षा घरातली चव मस्त. आईच्या हाताची एकच नंबर. खायला या. बटाट्याचे आवडले काय झालं? आणि हिरवी मिरची फक्त काढून घे आणि लगेच वडा बनवा.
लगेच असं घरच्या आणि असं तळून नाही घेते भाजी. लहान नसतं वडापाव खाते कसं आहे बरं आहे ना वडापाव कधी चव कशी आहे छान आहे. छान आहे ना एक नंबर खायला यायला पाहिजे. तुम्हाला खायला पाहिजे लवकर या संपून जाते थोडेसं राहिले इकडे दुसरा का तिसरा वडापाव चालू झालेला आहे. ते मामा असा खायचा म्हणायचा झालं बरं का ते झालं